हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी लाईफ ऑफ ए डायव्होर्स्ड मॅन किंवा वुमन, व्यक्ती म्हणजे घटस्फोट झालेले व्यक्तीला कसं वाटते, कुठल्या परिस्थितीतनं तो किंवा ती बाहेर जातात, ह्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. का म्हणजे नो डाऊट हल्ली खूप बदल झालेले आहेत. हल्ली आपलं समाज पूर्वीसारखं नाही राहिलेला. पूर्वी ते कसा डिवोर्स झाला म्हणजे असं काही विचित्र नजरेनं बघायचंय. हल्ली तेवढं नाही, बदल झालेला आहे. तरी त्या मुलांना मुलींना खूप त्रास होतो. कुठे जायला नको वाटते, कोणाशी मिक्स व्हायला नको वाटते. असं बरी मुलं माझ्याशी बोलताना सांगतात हे त्यांच्या व्यथा. म्हणून मला इन जनरल त्याच्याबद्दल बोलायचं आहे आणि आपण त्यांच्याशी नॉर्मल वागावं. हल्ली नाही कोणी असं विशेष फरक करत, का म्हणजे हल्ली डायव्होर्सच नॉर्मल झालेला आहे. त्यामुळे म्हणून मी हा व्हिडिओ करते. पहिलं गोष्ट का नाही, आता डायव्होर्स कोण दिला का नाईलाजाने घ्यावा लागला ह्याच्यावर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल, ते मुलाला नको, ती मुलगी व्यवस्थित वागत नाही, तिचं नाहीये, त्याला डिवोर्स पाहिजे. अशा वेळी त्याला डिवोर्स मिळाला का नाही, तो खुश असतो. त्याला वाटतं यो स्वातंत्र्य मिळालं, एडाला सुटलो बाबा. तर दुसऱ्या पार्टीला वाटते अयो नाही, मी चूक केली, असं करायला नको होतं, असं वाटते. पण कोणी असं वाटून घेऊ नका. काय होते, आफ्टर ऑल आता तुम्हाला फ्रीडम आहे आणि जग उघडं आहे. परत तुम्ही दुसऱ्या लग्नाची तयारी करायची तरी हरकत नाहीये. नाही वाटते एकटं राहणार, देन ऑल्सो इट इज ओके. त्यामुळे कोण देते ह्याच्यावरही अवलंबून खूप वेळा आहे. फॉर एक्झाम्पल, मला नको वाटलं, मी सोडते असलं की मला त्यातनं सुटका झाली की मी एकदम खुश होणार. त्यामुळे इट डिपेंड्स. आणि दुसरं पॉइंट म्हणजे कित्येक वेळेला मग रुटीन बोरिंग वाटते, लोनलीनेस वाटते, एकटं वाटते. का म्हणजे यू आर यूज्ड टू युअर कंपॅनियन. त्यामुळे बरेच वेळेला एस्पेशली मुलांना खूप वाईट पण वाटते. पैसा पण गेलेला असतो आणि त्याच्याशिवाय समाज काय बोलते, समाज काय विचार करतो, असं पण मनात येते. त्याच्याशिवाय कोणी भेटला तरी मुद्दाम विचारतात पार्टनर बद्दल. माहित असते त्यांना तरी विचारतात. त्याच्यानंतर कधी कधी काही मुलांना इव्हन नाही, मी जीवन संपवावं एवढा सुद्धा विचार येतो बघा. कित्येक वेळेला आपण वाचतो बातम्यात वगैरे. त्यामुळे असले थॉट्स पासून मात्र लांब राहायचं. जीवन सुंदर आहे, पुढे जायचं. आपण पटलं नाही म्हणून 2 पावलं मागे आलोय, आता परत पुढे जात राहायचं आणि हिलिंग टाइम द्यायला पाहिजे. हिलिंग टाइम म्हणजे कोणालाही ती दुःखद घटना आहे हो. फक्त मुलाला आणि मुलीला नव्हे, दोन्ही कुटुंबांना पण ती दुःखद घटना आहे. त्यामुळे हिलिंग टाइम द्या आणि हिलिंग टाइमवर ते मुलांना म्हणजे मुलाला मुलीला एकटं सोडू नका शक्यतो. सगळे बरोबर असू देत, का म्हणजे एकटं असलं की परत डिप्रेशनमध्ये जायची वगैरे शक्यता असते. म्हणून बिलकुल एकटं सोडू नका त्यांना. आणि कित्येक वेळेला असं वाटते, सपोज एखादा मुलाचा डायव्होर्स झालाय, त्याची बायको त्याला चांगली मिळालेली नव्हती, काही व्यवस्थित वागत नव्हती, काय अशा वेळी त्याला सगळ्या मुलींबद्दलच एक टाईपचं नाराजगी निर्माण होते. मुलींना सगळे टाईपचे मुलांबद्दल पण असं विचार करायचं नाही.
सगळी मुलं पण वाईट नसतात, सगळ्या मुली पण वाईट नसतात. त्यामुळे आणि तुम्ही एकटे नाही असा विचार करा. असं जगात हल्ली तरी खूप घडते. आणि जरा इंट्रोस्पेक्ट करा. इंट्रोस्पेक्शन म्हणजे कशामुळे झालं, माझ्यात काही चुका आहेत का, मी असं वागलो म्हणून असं झालं का, किंवा मी असं वागले म्हणून माझं डिवोर्स झाला का. जरा इंट्रोस्पेक्शन करा, म्हणजे तुम्हाला तुमचंच बेटर व्हर्जन करता येईल पुढचे केफेला. आणि एक लक्षात ठेवा, कित्येक वेळेला डिवोर्स झाला म्हणजे हे काही जीवनाचं एंड नाहीये. इट इज नॉट द एंड ऑफ लाईफ. असा विचार करू नका सगळं समाज मला जज करते, मला कसं, माझ्याकडे काय बघते, कसं बोलते, काय विचार करते. नाही, बिलकुल विचार करू नका असा. सोसायटी प्रत्येकाला आपली आपली दुःख असतात, फक्त ते दाखवत नाहीत, दुसरेच उकरून काढायचे प्रयत्न करतात तेवढंच. आणि तुम्ही एकटं राहणार असाल तर असं नाही आहे एकटं राहिलं म्हणजे दुःखी असतं. एकटं राहणारी लोकंसुद्धा कितीतरी खुशीत मजेत असतात. हे तुमचं पर्सनल हे आहे, डिसिशन आहे. असं काही लग्न झालेलं असलं म्हणजे ते कायम सुखी आनंदी असतात, एकटा असलेले कायम दुःखी असतात, असं काही नाहीये. इट इज युअर विल अँड विश. कोण सांगितलंय परत तुम्हाला दुसरा पार्टनर चांगला भेटेल, तुमचं आयुष्य चांगलं होईल. आज आता आपण आजूबाजूला बघतोच कित्येक वेळेला. हल्ली तरी डिवोर्सचं प्रमाण खूप जास्त झाले. आता तर का जास्त झाले तर डिफरंट टॉपिक, तर काही आपण इथे हे करत नाही. पण ह्यांचं लाईफ कसं असते, काय त्यांना प्रॉब्लेम्स येतात. मेन त्यांना प्रॉब्लेम होते म्हणजे लोक काय म्हणतील. आपल्याकडे हा नेहमीचा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय वाटते तर आपण विचार करत नाही. लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील, आपण लोकांना चांगलं चांगलं दिसावं असं वाटते. अहो, आपलं जीवन हे आपल्यासाठी, लोकांसाठी नाहीये. तुम्ही रोज रडत दुःखी होत बसता, लोकांना वाटते हा छान आहे, काय मिळालं तुम्हाला. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आपण आपलं जीवन जगतो हे आपल्यासाठी, स्वतःसाठी, लोकांसाठी नाहीये. लोकांना काही वाटू देत, लोकांना चांगलं वाटावं, लोकही काही म्हणू नये म्हणून मी दुःखात राहायचं का, नाही. मला माझा आनंद, माझं सुख हे महत्वाचं आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील हे आपण विसरून जायचं, त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आणि स्वतःचे जीवनाकडे बघायचं. नो डाऊट आपण आधी गेलेली वाट ती चांगली नव्हती म्हणायचं, म्हणून आपण आता रस्ता बदलला, दुसरा रस्ता पकडायचा. आणि विचार करून आपल्याला पार्टनर म्हणून ती व्यक्ती जमेल का, हा सगळा पूर्ण विचार करून लग्न करायचं. घाई गडबड बिलकुल करायची नाही, बिलकुल घाई गडबड करायची नाही. पूर्ण विचारपूर्वक, हो मला करायचं आहे का, ते ह्या मुलीशी किंवा हा मुलाशी सुटेबल आहे का, मी आयुष्यभर ह्याच्याबरोबर किंवा हिच्याबरोबर काढू शकते का. आणि एक लक्षात ठेवा बाळांनो, ॲडजस्टमेंट इज ए मस्ट. कोणालाही लाईफमध्ये ॲडजस्टमेंट करायलाच लागते. आपण नोकरीला जाता तिथे तुम्ही ॲडजस्टमेंट करत नाही, तुमचे बॉस बरोबर, कलिग्स बरोबर करतो का नाही. कुठेही आपण बाहेर गावी जातो, फिरायला जातो, तिथे ॲडजस्टमेंट नाही करत. त्यामुळे लाईफ इज फुल ऑफ ॲडजस्टमेंट्स. त्यामुळे दोघांनाही, मुलालाही मुलीलाही थोडंफार ॲडजस्टमेंट करावी लागते. लग्न झाल्यावर माझं लाईफ असंच राहणार नाही, काही बदल होणार आहेत हे आपण आधीच एक्सेप्ट करून राहायला पाहिजे. आणि ते बदलांना मी समोर जायला तयार आहे.
काही लोक म्हणतात लाईफ 2 गोष्टी बदलते, पहिलं मॅरेज आणि दुसरं रिटायरमेंट नंतर. आणि काही लोक म्हणतात जॉब आणि मॅरेज. पण मॅरेज इज द कॉमन थिंग. मॅरेजमुळे आपला लाईफ बदलते. आता तो बदल आपला चांगल्यासाठी व्हावा एवढाच आपण विचार करायला पाहिजे. हॅव ए गुड डे.